नमस्कार मित्रांनो, मी रंजना राहुल चव्हाण आपले स्वागत करते आपल्या चॅनल मराठी रहस्य कथावर। आज आपण जाणून घेणार आहोत एक रहस्यमय भयकथा, कोकण प्रवास, एक अविस्मरणीय भयानक अनुभव। मी, विकास आणि विनय आम्ही तिघेही जीवलग मित्र आहोत। आम्ही एकाच वयाचे असल्याने आमचे ट्युनिंगही छान जमायचे। सहज म्हणून एके दिवशी विकासने कोकणात जायचा प्लॅन केला। ती आमची पहिली कोकण ट्रिप होती। आम्ही मूळचे साताऱ्याचे असल्यामुळे समुद्र किनारा, तिथले वातावरण याबद्दल खूप आकर्षण होते। त्यामुळे आम्ही पर्यटन म्हणून तयारी झालो। 6 डिसेंबर तारीख नक्की केली। सगळ्यात आधी श्रीवर्धन, नंतर हरिहरेश्वरला दर्शन घेऊन मग दापोलीला। आम्ही तिघेही खूप उत्साही होतो। विनय त्याची गाडी घेऊन मला घरी घ्यायला आला। मी सामान गाडीत ठेवत होतो तितक्यात माझे बाबा म्हणाले, कोकणात जात आहात तर रात्रीचा प्रवास शक्यतो टाळा। माझे बाबा सिव्हिल इंजिनियर होते आणि त्यांनी 10 वर्ष कोकणात नोकरी केली होती। मी बाबांना कारण विचारले, त्यावर ते म्हणाले, तुम्ही सुजाण आहात, जास्त काही सांगत नाही, पण मुख्य रस्त्याने जा। वेळ वाचवण्यासाठी कोणत्याही आडमार्गाने जाऊ नका। मी बाबांना हो म्हटलं आणि जास्त काही न विचारता गाडीत बसलो। रस्त्यात विकासाचे घर आले। तो बाहेर जाऊन आमची वाट बघत थांबला होता। त्याला घेऊन आम्ही प्रवासाला सुरुवात केली। आम्ही तिघेही खूप खुश होतो। गाडीत गाणी लावून मजा मस्ती करत अगदी ठरल्याप्रमाणे वेळेत श्रीवर्धनला येऊन पोहोचलो। आम्ही ट्रिप हाऊस बुक केले होते। तो दिवस अगदी मजेत गेला। दुसऱ्या दिवशी सकाळी उठून आम्ही हरिहरेश्वरचे दर्शन घेतले। तिथे जेवण उरकले आणि दुपारी मंदिराच्या मागच्या बाजूला दगडावर गप्पा मारत बसलो। निसर्गाच्या सानिध्यात आल्यामुळे खूप प्रसन्न वाटत होते। गप्पा करता करता वेळ कसा निघून गेला याचे भानच राहिले नाही। आम्हाला लक्षात आले की खूप उशीर झालाय आणि जाताना फेरीने म्हणजेच बोटीने जायचे आहे। त्याशिवाय दापोलीला वेळेत पोहोचणे शक्य नाही। आम्ही जायला निघालो। फेरीने आम्ही पलीकडे येऊन पोहोचलो। तिथे जाण्याची आमची पहिलीच वेळ होती। आम्ही रस्त्यातल्या एक पानटपरीवर गाडी थांबवून रस्ता विचारायला घेतला। त्याने आम्हाला 2 रस्ते सांगितले। विनय म्हणाला की गाडीत ठरवू कोणत्या मार्गाने जायचे। तसे आम्ही गाडीत बसलो आणि पुढच्या प्रवासाला लागलो। डिसेंबर महिना थंडीचे दिवस असल्यामुळे लवकर अंधार पडायला सुरुवात झाली होती। काही अंतर पार केल्यावर मला एक चायनीजचे दुकान दिसले। तसे विनयने गाडी थांबवली। मी उतरून पार्सलची ऑर्डर दिली आणि घरी फोन करून कुठे आहोत हे कळवायला फोन हातात घेतला, पण तिथे अजिबात नेटवर्क नव्हते। मी विनय आणि विकासकडे फोन मागितला, पण त्यांच्याही फोनला नेटवर्क नव्हते। शेवटी तिथल्याच एका लँडलाईनने घरी फोन केला। वडिलांनी काळजीपोटी पुन्हा एकदा आठवण करून दिली की रात्री प्रवास करणे टाळा, पण मी फक्त हो म्हणत त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं। तिथून निघण्याआधी तिथे काम करणाऱ्या एका वृद्ध बाईला आम्ही पुन्हा रस्ता विचारून घेतला। तिनेही त्या माणसाप्रमाणे आम्हाला 2 रस्ते सांगितले। आम्ही एकमेकांना ठरवून दुसऱ्या मार्गाने जायचे निश्चित केले, कारण त्यात 30 किलोमीटर ड्राईव्ह कमी करावे लागणार होते। ती बाई आमचे बोलणे लांबूनच ऐकत होती। आम्ही गाडीत बसू लागलो तशी ती बाई म्हणाली की पोरांनो, त्या रस्त्याने जाताना मध्ये एक गाव लागेल, तिथे थांबून कोणाला काही विचारत बसू नका, तसेच पुढे जात राहा आणि पुलावरूनच पलीकडे जा। तसे मी त्यांना कारण विचारले। त्यात त्यांचा मुलगा मागून येत म्हणाला, ते तुम्हाला नाही कळणार, नवीन दिसतायत म्हणून सांगते, जाताना पुलावरून पलीकडे जा। आम्हाला जरा विचित्रच वाटलं, पण विषय जास्त न वाढवता आम्ही हो म्हणत तिथून निघालो। मी सहज म्हणून मागे वळून पाहिले तर ती बाई नकारार्थी मान हलवत त्या रस्त्यावर थांबू नका हे सांगण्याचा प्रयत्न करत होती। मी विनयला म्हणालो, ती बाई अजून काहीतरी खुणावते, पण त्याने जाऊ दे म्हणत दुर्लक्ष केलं। का कोण जाणे, पण त्या बाईचा चेहरा डोळ्यासमोरून जात नव्हता। तिने सांगितलेले वाक्य सतत आठवत होते। त्यात बाबांनी सांगितले,
आठवायला लागले. तसेच मी शांत बसून विचार करू लागलो. तितक्यात गाडीत मंद आवाजात लावलेल्या गाण्याचा आवाज आपोआप वाढला. तसा मी आवाज लहान केला. पुन्हा काही वेळानंतर आवाज वाढला. तसे विनयने टेप बंद केला. बराच वेळ उलटून गेला होता. हळूहळू आम्हाला वस्ती दिसू लागली आणि त्या बाईने सांगितल्याप्रमाणे एक गाव आले. विनय म्हणाला की आपण कुठेही न थांबता सरळ पुलावरून पलीकडे जाऊ. पण त्या गावातून जाताना मला वाटू लागले की आपण रस्ता चुकतोय आणि हा योग्य मार्ग नाहीये. मी विनयला म्हणालो की गाडी थांबव, मी कोणाला तरी विचारून घेतो. तसा विनय म्हणाला की त्या बाईने सांगितले असून सुद्धा तू असे म्हणतोस. पण शेवटी माझ्या आग्रहाखातर त्याने गाडी थांबवली. मी गाडीतून खाली उतरलो आणि थोडे मागे चालत गेलो. रस्त्यावरून थोड्या आतल्या बाजूला एक मोठा आलिशान बंगला होता आणि त्याच्या समोर गार्डन मध्ये एक माणूस ड्रिंक घेत बसला होता. मी लांबूनच त्याला विचारले, काका, दापोलीला जाण्यासाठी हाच रस्ता आहे का? त्यावर तो म्हणाला की इथून नका जाऊ, पूल तुटलाय आणि त्याचे काम चालू आहे म्हणून तो बंद आहे. इथून खालच्या बाजूने जा म्हणजे सरळ पलीकडे निघाल. मी ठीक आहे म्हणत गाडी जाऊन बसलो. विनयला कसे जायचे हे समजावून सांगितले. पुलाजवळ आल्यावर आम्ही गाडी खालच्या रस्त्याने वळवली. जसे आम्ही त्या रस्त्याला लागलो मला अगदी विचित्र वाटायला लागलं. याआधी मी रात्री अपरात्री निर्मुष्य रस्त्यावरून एकट्याने प्रवास केलाय, त्यामुळे मला त्याचे अप्रूव नव्हते. पण इथे एक वेगळीच बोचरी थंडी जाणवत होती. मला नक्की सांगता येणार नाही, पण खूप अस्वस्थ वाटू लागलं होतं. बराच वेळ झाला पण हेडलाईटच्या प्रकाशाशिवाय काही दृष्टी पडत नव्हते. आता मात्र आम्ही जरा घाबरलो. त्यात पुढे पाहिलं तर पाणी दिसू लागले आणि गाडीचे टायर मातीत रुतले. विनयने गाडी रेस करायला सुरुवात केली तरीही गाडी जागची हलत नव्हती. शेवटी मी, विकास गाडी ढकलायला खाली उतरलो. माझ्या पायाला वाळू लागली. तसे मी ओरडलो, अरे आपण समुद्र किनारे आलोय आणि अगदी आता आलोय. विनय म्हणाला, गाडीत रिव्हर्स गिअर मध्ये टाक, आम्ही पुढे धक्का देतो. मी पुढे जाऊन गाडी ढकलायचा प्रयत्न करत होतो पण विकास मागे वळून त्या पाण्याकडे एकटक बघत होता. मी पूर्ण ताकदीने गाडीला धक्का देण्याचा प्रयत्न करत होतो आणि विकास नुसता उभा होता. मी त्याला चिडून हाक मारली तसं तो भानावर आला. मी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. तो भीतीने पांढरा पडला होता. त्याच्या चेहऱ्यावर कसले हावभाव नव्हते पण तो प्रचंड घाबरला होता. मला कळून चुकले की काहीतरी विपरीत घडले. मी त्याला काहीही न बोलता संपूर्ण ताकदीनिशी गाडी ढकलली आणि ती कशी बशी बाहेर निघाली. विनय जोरात रेस करत असल्यामुळे गाडी बाहेर निघाल्यावर ब्रेक मारेपर्यंत बरीच मागे गेली. तसाच विकास शिव्या देवत धावत आला आणि गाडीत येऊन बसला. मी चालत येऊन गाडीत बसलो पण विनयला काहीच बोललो नाही. मला त्या जागेवर असताना तो विषय काढायचाच नव्हता. स्वतःवर संयम ठेवून मी शांत बसून राहिले. मला बाबांनी सांगितलेले वाक्य आठवले की रात्री प्रवास करू नका आणि निर्मुष्य ठिकाणी चालला असताना तर मागे कसलीही चावल जाणवली तरी मागे वळून पाहू नका. खरं सांगायचं तर मला गाडीकडे चालत असताना माझ्या मागून कोणीतरी येतंय असं सतत जाणवत होतं. मग मी मागे वळून पाहिलं नव्हतं. घडलेल्या प्रकारावर ही रात्र आमच्यासाठी किती भयानक ठरणार होती त्याचा अंदाजा मला आला होता. आम्ही पुन्हा आल्या मार्गी परत जाऊ लागलो पण जाताना पुलावरून गेलो. पुलाचे कुठले तरी काम चालू आहे असे अजिबात जाणवले नाही. पुढे आल्यावर माझ्या लक्षात त्या बंगल्याकडे गेले. तो बंगला ओसाड होता. जसे गेले कित्येक वर्ष तिथे कोणी फिरकलेही नाहीये. मी विनयकडे पाहिले आणि आम्हा दोघांना कळून चुकले की आमच्या सोबत नक्की काय घडलंय. आम्ही काहीही बोललो नाही. कदाचित बोलून आम्हाला ती भीती अजून दाखवायची नव्हती. 10-15 मिनिटे सगळे शांतच होते. सगळे गंभीर असल्याचे पाहून विनयने मस्करी करत विषय काढला आणि जोक करू लागला. मीही मुद्दाम दुर्लक्ष करून त्याला साथ देऊ लागलो. मागच्या सीटवर बसलेला विकास मात्र काहीच प्रतिसाद देत नव्हता.
कसलेही हावभाव नसल्यासारखा सरळ एकटक रस्त्याकडे पाहत होता. आम्ही दोघी ओळखत होतो, पण त्याला विसरायचं धाडस होत नव्हतं. मी समोरच्या आरशातून मागे विकासला पाहत होतो. अगदी निर्विकार चेहरा. तितक्यात त्याने त्या आरशात पाहिले आणि नजर झाली. त्याची नजर बदलली होती, अतिशय क्रूर झाली होती. मी लगेच नजर बाजूला पाहू लागलो. आता मात्र मी प्रचंड घाबरलो. मला त्या थंडगार वातावरणातही दरदरून घाम फुटला. त्यात विकासने विचारले, किती लांब आलोय तर आपण? तसा विनय म्हणाला, 20-25 किलोमीटर आलोय. तसं त्याने खिडकीची काच खाली केली आणि तोंडात दाबून भरलेला राईस बाहेर काढला. काही वेळासाठी आम्हाला कळलेच नाही. मी जेव्हा मागे वळून पाहिले तेव्हा कळले की त्याने पार्सल उघडून राईस खाल्लाय. पण असं घडणाऱ्या घटना आता वेगवेगळ्या वळण घेऊ लागल्या होत्या. मी धीर एकवटून त्याला विचारले, विकास काय होतंय तुला? तसे त्याने जोरात रडायला सुरुवात केली. विनयने दचकून गाडी रस्त्याच्या कडेला नेऊन वेग कमी केला. तसा विकास म्हणाला, विनय गाडी अजिबात थांबवू नको, तुझ्या पाया पडतो, गाडी चालवत राहा. मी त्याला पुन्हा विचारले, विकास शांत हो, आधी काय झाले ते सांग तुला. पण तो काहीच बोलत नाही, फक्त भीतीने रडत होता. काही वेळानंतर तो शांत झाला आणि सांगू लागला, त्या किनाऱ्याजवळ मला नवरीच्या वेशात एक सुंदर मुलगी दिसली. इतक्या रात्री ही इथे एकटी काय करते असा विचार करून मी तिच्याकडे निरखून पाहू लागलो. तशी ती माझ्याकडे बघून हसली. ती दिसायला इतकी सुंदर होती की न कळत मीही स्मित हास्य केलं. ती मला तिच्याकडे यायला खुणावू लागली. मला कळत नव्हतं ती मला काय होते. मी 2 पाऊल मागे सरकलो आणि तितक्यात एक लाट किनाऱ्यावर येऊन आदळली. त्याचे पाणी तिच्या चेहऱ्यावर उडाले आणि क्षणात तिचे रूप पालटले. केस मोकळे सुटले, पांढरं पटका चेहरा, तोंडात एकही दात नाही. तिचा अकराळ विकराळ रूप पाहून माझ्या शरीरातला त्राणच निघून गेला. मी धावत सुटलो, कारण मी मागे खेचला जात होतो असे वाटत होते. माझं शर्ट कोणीतरी ताणून धरले. मी त्याला म्हणालो, अरे इतक्या वेळ तू आम्हाला काहीच का नाही बोललास? त्यावर विकास म्हणाला, ते ऐकून आमचा वाचाच बंद झाली. छातीत धडधडू लागली, हातपाय थंड पडले. तो म्हणाला की मी काहीच बोलू शकलो नाही, कारण गाडीत आपण फक्त 3 नव्हतो. खरी भीती काय असते हे मी त्या दिवशी अनुभवले. ते क्षण आम्ही कोणीच काही बोललो नाही. जोपर्यंत दापोली येत नाही तोपर्यंत विनय गाडी चालवत राहिला. पोहोचल्यावर आम्ही हॉटेलवर रूम बुक केली. जेवायची अजिबात इच्छा नव्हती, म्हणून आम्ही तसेच झोपून गेलो. रात्री कसल्या तरी आवाजाने जाग आली. तसे मी उठलो आणि पाहतो तर विकास असंबंध बडबडत होता आणि शॉक लागल्यासारखा बिघडत होता. मी विनयला जागे केले. आम्हाला काय करावे सुचत नव्हते. विनय म्हणाला, आता जर याला उठवले तर हा काय करेल काही सांगता येणार नाही. मी मनात देवाचा धावा करायला सुरुवात केली. तासाभराने उजाडू लागले तसा विकास शांत होत गाढ झोपून गेला. सकाळी आम्ही उठलो आणि आवरून घेतलो. थोड्या वेळाने विकासला जाग आली. तो अगदी पूर्वीसारखा वागत होता. हे बघून जरा बरं वाटलं. बाजूला दत्तांचं मंदिर आहे. आम्ही जाताना तिथे वळलो, नीट दर्शन घेतलं आणि परतीच्या प्रवासाला लागलो. त्या ठिकाणी नक्की काय होतं, विकासला काय झालं होतं या शोधण्याच्या फंदात आम्ही कधीच पडलो नाही. पण त्या घटनेमुळे आम्हाला आयुष्यभराची शिकवण मात्र मिळाली. त्यानंतर आम्ही साधारण 6 वेळा कोकणात गेलो, पण रात्रीचा प्रवास केला नाही आणि आडमार्गाने मूळच गेलो नाही. तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून आम्हाला सांगा. आणि आपण नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. आशा आहे की तुम्हाला कोकण प्रवास एक अविस्मरणीय अनुभव ही भयकथा आवडली असेल. धन्यवाद.